रामकृष्ण हरी मंडळी, आपल्याला कुणाचं उच्छिष्ट खायला आवडेल का? नाही ना. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की मला जर संतांचं उच्छिष्ट खायला मिळालं तर मी धन्य होऊन जाईल. का असं म्हणतात महाराज? आपण अभंग बघूया. जेविले ते संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करुणी झाडा, सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, पासोनी सकळा अवघ्या दुरी, परे परते मज न लगे सांगावे, हे तो बरे देवे शिकविले, दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत, जानोनी संकेत उभा असे, येथे काही कोणी न धरावी शंका, येथे कोणी काही न धरावी शंका, मज चाड एका भोजनाची, लाचावला तुका मारी तसे झड, पुरविले कोड नारायणे. महाराज, या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, जेविले ते संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करुणी झाडा. म्हणजे आपण जे अन्न खातो ते उच्छिष्ट अन्न खाणे हा तुकाराम महाराजांचा संकेत नाही. तुकाराम महाराजांना म्हणायचंय की संतांनी जे नामस्मरण केलं, संतांनी ज्या मंत्राचं उच्चारण केलं, त्याच मंत्राचं उच्चारण जर मला जर घडलं, म्हणजेच त्याच संतांनी मला तो मंत्र दिला आणि तेच उच्छिष्ट जर मी सेवन केलं तर माझं जीवन धन्य होईल. त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या गुरुने दिलेला जो काही मंत्र आहे त्या मंत्राचं उच्चारण केलं, म्हणजेच संतांचं उच्छिष्ट आपण सेवन केलं तर आपलं सुद्धा जीवन धन्य होऊन जाईल. महाराज म्हणतात, सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, पासोनी सकळा अवघ्या दुरी. म्हणजेच परावाणीच्या पलीकडे असलेले तत्व मला कळाले आहे. रामकृष्ण.